का ग काय झालं ग अशी नाराज का बरं बसली? काही नाही झालं आई. अगं सांगशील तर खरी काय झालं तर? अरे काही नाही नाही काही नाही झालं. अगं मला नाही सांगशील तर मग कोणाला सांगशील? सांग बरं काय झालं तर? काही भांडण झालं का तुमचं? अरे आई, हे ना माझ्याशी चांगल्याच नाही वागत आता. आणि माहित आहे, समजा हे बाहेर गेले आणि मी यांना एखादा फोनही केला ना तर माझा फोनही नाही घेते. आई, यांना कोणी बाहेरची तर भेटली नसेल ना? अगं त्याला साधी भाजी नाही घेता येत तर बाहेरची काय घेणार बघणार आहे तो? आणि जर बघितली असेल आणि आणली घरी तर मग काही हरकत नाही आणली. तू माझं वाक्य तर पूर्ण होऊ दे. अगं काही आणत नाही तो, बाहेरची नाही आणत ना कोणीच नाही आणत. तू शांत राहा. नक्की नाही. नाही आणत नाही तो. नक्की ना? हो म्हटलं ना. झँटेड हँग सासबाई, मला बघा काय सापडले. 2000. अगं बाई खरं 2000 आहेत हे? हो ग बाई खरं 2000 सापडले. अरे कहना क्या चाहते हो? तर आता आपण बाहेर जाऊ, याची पार्टी करू, काही शॉपिंग करू. तुला साडी वगैरे घेऊन घे चांगली. चल लवकर कर तयारी. नाही ग. खूप थकला आज आहे ना ग. नाही, खूप मजा केली आपण आज. किती दिवसांनी मजा आली ना. आणि साडी पण छान मिळाली तुला आहे ना. अरे आई, त्या गौरी मार्ट मध्ये साड्या खूपच छान असतात. पण का ग तुला ते पैसे कुठे सापडले? अरे आई, माहित आहे का, मी आज सकाळी तुमचं कपाट स्वच्छ करत होती ना, तर एका साडी खाली मला हे 2000 रुपये सापडले. अगं बाबा, की मी किती दिवसाचे जमा केले होते ना पैसे, माझ्या कामाचे होते ना, कशाला घेतले ग? बाई ग मला कसं तरी होऊन राहिलं. चल ती साडी वापस करू. चल लवकर उठ उठ. No, 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 no. का ग त्या जाधव काकूकडे सांगायला सांगितलं तर गेली होती का? अरे आई, आज ना मला ताप आहे आणि माझं डोकंही खूप दुखत आहे, म्हणून मी गेली नाही. राहू द्या, मी उद्या जाईल. आणि स्वयंपाकही व्हायचा आहे. बरं तू आराम कर, मी स्वयंपाकाचा बघते. तुझ्या आवडीचा स्वयंपाक करते. हा ममता, का ग तू बटाट्याची भाजी खाशील की वांग्याची? आई, मी बटाटे खाईल. का ग मोठी कढई कुठे आहे भाजी करायला? आई, खालच्या रॅक मध्ये आहे. का ग फल्ली तेल टाकू का सोयाबीनचं तेल टाकू? या हिचं तर मला या पोरीचं एक वस्तू नाही दिसत काही ठिकाणावर. आई, राहू द्या, तुम्ही, मी करून घेईल स्वयंपाक. बरं वाटतं. खरंच बरं वाटते ना? हो आई, राहू द्या. खरंच बरं वाटते ना खरं? हो हो, करते मी. राहू द्या तुम्ही. बरं मग आता असं कर, माझ्यासाठी गरम गरम पुऱ्या कर, बटाट्याची भाजी कर आणि चांगला लुसलुशीत चांगला प्युअर तुपाचा शिरा कर. हा ग बघता बघता तुझ्या लग्नाला 24 वर्ष होऊन गेले आहे ना. कसे दिवस गेले तर माहिती नाही पडले. सासूबाई, बघता बघता तुमचे गेले, माझे नाही गेले. माझे गेले कपडे धुता धुता, पाणी भरता भरता, भांडे घासता घासता, आणि तुमच्या पायाला तेल लावता लावता. आणि बघता बघता निघून गेले. सासूबाई, आता ना दिवाळीला खूप कमी दिवस बाकी आहे. मी पार्लर मध्ये जाऊन येते, फेशियल करून येते. मग ना त्या पार्लर मध्ये खूप गर्दी होती. जाऊ का मी? जाऊ का? पहिले हे घर साफसूफ कर, पहिले घर चमक, मग तुझं थोबाड रंगावायला जा आणि चमकावायला जा. जाऊ द्या ना, खूप गर्दी होते ना तिथे. मग अगं किती काही थोबाड चमकवलं ना तरी ते ओरिजिनल जसं आहे तसंच राहणार आहे. ते काही चक्क नाही होणार. काय नाही हे दूध 1 तास झाले आटत आहे पण ते होतच नाही आहे. पाय पाय दुखून आले सगळे. अरे रामा. आई, केसर टाका बरं त्यात. आणि सर्व ड्रायफ्रूट टाकला. मस्त लागतं ड्रायफ्रूट लावलेलं. आई, झालं असेल द्या ना मला. झालं नाही अजून? घे वरती तुझ्या तोंडामध्ये घे. हा कामाची ना काजाची मला दे करून राहिले. मी तर फक्त विचारलं. विचारली गुन्हा काय?
उतर पटकनी. हे उतर उतर बघ अगोदर. उतर म्हटलं ना. अगं लवकर तयारी कर, आपल्याला जायचं आहे. लवकर तयारी कर, आपल्याला जायचं आहे लवकर. कुठे जायचंय? अगं आई पडली आहे, चल लवकर. मी नाही येणार. तुमची आई पडल्या ना, मला नाही यायचं. मी का बरं येऊ? अगं तू चल तर खरी. मला नाही यायचं. तुमची आई पडल्या ना, तुम्ही जा. मला किती त्रास दिला हे मला माहिती आहे. लग्न झाल्यावर पहिल्याच दिवशी म्हणे गणपतीने आणलं काय, कृष्णने आणलं काय, पाहिलं नाही समयनात आणि म्हणत होत्या मी का बरं येऊ. एक दिवस झोपली, सर्दी झाली, म्हणे बाई सर्दीसाठी झोपावं लागते काय, आम्ही तर नाही पाहिलं असं. हा, आणि एक दिवस तुम्ही भाजी करत होत्या तर म्हणे काय आठ दिवस सून, तुला जर आराम नाही आहे तर. हा, आणि मी येऊ? मी येत नाही आई, जा तुम्ही, मला यायचं नाहीये. अगं माझं ऐकून तर घेशील. नाही नाही, मला काहीच ऐकलं नाही. मी येत नाही. मला खूप त्रास दिला त्यांनी. अगं माझी आई नाही, तुझी आई पडली. कसं झालं सासूबाई, तिच्या मागे काय माहिती काय लागलाय तो. एक झालं काय एक चालूच असते. कोणाचं पाप भोगून राहिली काय माहित. आई खरंच मला जावं लागेल. माझं कर्तव्य आहे की नाही जाणं. मी जाते आई, हो मी जाते. चला ना सासूबाई, सासूबाई चला ना. हा, आपल्याला जावं लागेल ना सासूबाई. सासूबाई चला ना. त्यांनी तुम्हाला एवढी मोठी पोरगी दिली तरी तुम्ही येत नाही म्हणता भेटीला, सांगा बरं. आ, नाही म्हणजे चला, तुमची ही नाही ना म्हणून म्हणून राहिली. चला हा, चला नाही. हं? जा तू, जायचं असेल तर होय. अगं तुला एक गोष्ट विचारू का? हो हो, विचारा नाही. तू सकाळची मोबाईल बघते, एवढं तुला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. अरे आई हो ना, मलाही असं वाटतंय की मला खूप सारा मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे आणि ते सोडण्यासाठीच मी व्हिडिओ बघते. याच्यामध्ये एखादा व्हिडिओ सापडते की काय की व्यसन कसं सोडायचं, म्हणून मी माहिती सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईल बघत असते. बरं बाई, बघ मग काही हरकत नाही. हा अरे सासूबाई, तुम्ही सकाळचे मोबाईल बघताय, तुमचे डोळे खराब होईल ना. अगं मी पण बघते आहे त्याच्यात हे व्यसन कसं काय सुटत म्हणून म्हणून बघत आहे मी. A few moments later. सासूबाई हे बघा किती छान आलं माझ्या ह्याच्यात. अगं त्याच्यापेक्षा हे बघ, हे किती छान आलं माझ्या ह्याच्यात. अगं हो गड्या आई, हे नाही ना, हे आणि वेगळं आहे थोडं आहे ना. बघा किती छान आहे. हे तुम्ही ट्राय करा. हे हे ओपन आणि हे करा. तू ट्राय कर. हा बघ किती छान. अरे आई थांबा, मी तुम्हाला याची लिंक पाठवते. थांबा. पाठव. मी पण तुला पाठवते. आलं का बघा बरं. हो, माझं पण आलं का बघ बरं. हो हो, आला आला. हा छान आहे. Oh, no, 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 no.